आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षाचं 3,011 कोटी 85 लाख रुपयांचं अंदाजपत्रक सोमवारी 2 मार्चला महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे सादर करण्यात आलं। या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष बैठकीचं आयोजन स्थायी समितीच्या सभागृहात मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये नगरसेवकांना देण्यात येणारा 78 लाख रुपयांचा प्रभाग विकास निधी अत्यल्प असल्याचं मत सदस्यांनी व्यक्त करत त्यात वाढ करण्याची एकमुखी मागणी केली आहे। दरम्यान सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतूनच मनपाला सर्वात जास्त कर मिळत असताना त्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 11चा विकास झाला नसून सातपूरच्या भूमिपुत्रांनी औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देऊन चूक केली आहे का असा प्रश्न उपस्थित करत मागील नगरसेवकांनी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित करत खेडे विकास निधी अर्थसंकल्पामध्ये धरला नसल्याचं नगरसेवक नितीन निगळ यांनी या बैठकीत उपस्थित केलं। विकास कामं जर बघितले तर अतिशय कमी प्रमाणात नगरसेवकांना निधी देण्यात आला आहे। प्रभाग निधी जो असतो तो सुद्धा फार कमी आहे। माझे सर्व सदस्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण हा नगरसेवक निधी वाढवावा, त्यानंतर प्रभाग विकास निधी देखील वाढवावा। त्यानंतर मी ज्या भागातून येतो मी गेल्या मीटिंग मध्ये देखील सांगितलं की सातपूर एमआयडीसी आत्ताच ताईंनी अंबड एमआयडीसीचा उल्लेख या ठिकाणी केला। नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात 50% वाटा हा सातपूर व अंबड एमआयडीसीचा आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही ज्या भागातून येतो मी स्वतः सातपूरचा भूमिपुत्र आहे आणि आमच्या गावाने 1800 एकर जमीन ही एमआयडीसीला 1970-80 साली दिली। मग आम्ही ती चूक केली का? याआधी या सभागृहात आमच्या भागातून कोण नगरसेवक आलं, कोण बोललं आम्हाला माहित नाही। पण आपण ज्यावेळी एखाद्या लक्झरी फ्लॅट मध्ये राहायला जातो तर आपल्याला अपेक्षा असती त्या ठिकाणी अम्युनिटीज आपल्याला चांगल्या पाहिजे असत्या। मग जर आमच्या भागातून एवढा निधी या ठिकाणी महापालिकेला येतो आणि सिंहस्थ कुंभनगरीत या ठिकाणी आपण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, मग नगरसेवक म्हणून निवडून आम्ही या ठिकाणी चूक केली आहे का? नगरसेवकांचा जर पर्सेंटेज बघितला तर 1.68 पूर्ण या बजेटमध्ये आहे आणि आत्ताच ताईंनी सांगितलं की नाशिकमध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही कुठे पॉकलँड चालू आहे, कुठे जेसीबी चालू आहे। आमच्या सातपूर ITI पासून तर अमृत गार्डन या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना ITI सिग्नल पासून रस्ता खोदायचं काम सुरू होतं सभापती साहेब आणि मी बांधकाम विभागाला फोन केला, बोललो हे जेसीबी कोणाचं चालू आहे? कोणी आमचं नाही। आम्ही त्यानंतर असं वाटलं मला वाईकीचं काम असतं आणि आम्हाला माहित नाही। जर अशा प्रकारे आपण एखाद्या रस्त्याचं पाण्याची लाईन घ्यायची असेल तर महापालिका नोटीस देते आणि त्या ज्यांनी रस्ता खोदलाय त्याला दंड करते। मग एवढे रस्ते फोडत असताना आपले कर्मचारी, आपले अधिकारी काय करताय माझा हा प्रश्न आहे। त्यानंतर सातपूर भागात सातपूर सिडको हा कामगार भाग असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या इथं आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्रात आजही सोनोग्राफी सेंटर नाही, त्यानंतर एक्सरे मशीन नाही। त्या ठिकाणी जर एखादी महिला प्रसूतीसाठी आली आणि इमर्जन्सी जर असले तर त्यांना सिव्हिलला किंवा पंचवटीला पाठवावं लागतं। आपण तो सुद्धा मुद्दा आपण घेतला पाहिजे। त्यानंतर सर्वात महत्वाचं माझी आयुक्त मॅडम यांना विनंती आहे, आपल्याला विशेष अधिकार आहे। आम्ही या भागात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे आमच्या सर्व नाशिक शहरातील जे 21-22 खेडे येतात त्या खेड्यांना विकास निधी, खेडे विकास निधी मधून गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या बजेटमध्ये खेडे विकास निधीची तरतूद होती। आपण शहरात राहत असताना देखील आजही सातपूर असेल, आनंदवली, गंगापूर, पिंपळगाव, बावला, चुंचाळे आणि नांदूर, मानूर सर्वच गावातील जे भाग आहे प्रत्येक गावातील शेतकरी असेल, कामगार असेल यांनी या शहरासाठी योगदान दिलं आहे। कोणाची जमीन STP साठी गेली असेल, कोणाची MIDC साठी गेली असेल। नाशिक शहरातील जे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत त्या सोर्सेस साठी या 22 खेड्यांमधला शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी कवडीमोल भावात गेलेले आहेत। तर मला आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण खेडे विकास निधी साठी विशेष तरतूद करावी, MIDCतल्या रस्त्यांना प्रायोरिटी द्यावी, कारण त्या ठिकाणी एखाद्या कामगाराचा पगार झाला आणि तो पगार झाल्यानंतर तो घरी पोहोचेल की नाही याची भीती असते। एवढी वाईट परिस्थिती आपण
कामगार क्षेत्रात करून ठेवली आहे. माझी या सभागृहाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, नवनियुक्त निवडून आलेले नगरसेवक आहे, अधिकाऱ्यांना सांगावं लागतं की मी या भागातला नगरसेवक आहे, मी या स्थायी समितीच्या या मीटिंग मध्ये मी आपल्याला विनंती करतो, 122 नगरसेवकांमधून आम्हाला 16 लोकांना या ठिकाणी पाठवलं आहे आणि स्थायी समितीचा सदस्य किंवा या कमिटीत काम करत असताना प्रत्येक नगरसेवक सांगतो तुम्ही बजेट जो सादर झाला आहे त्या बजेट विषयी बोला, कारण नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी ठेवलेला नाही. माझी सभापतींना विनंती आहे की आपल्याला आयुक्त मॅडम असतील, महापौर मॅडम असतील, यांना नगरसेवकांनी जी जी कामं दिली ती काही त्यांच्या स्वतःच्या घरची कामं नाही आहे, त्या प्रत्येक कामामधले 2-2, 4-4 किमान कामं आपण पकडावे, टप्प्याटप्प्याने कामं करावे. आणि माझी सर्वात शेवटची आणि आग्रहाची विनंती आहे की आमच्या प्रभागात 4 नगरसेवक निवडून आले आहेत. माझ्या एकट्याचा 5ही वर्षाचा जो काही निधी असेल ते आमच्या सातपूर विभागीय कार्यालय, ज्या भागातून एवढा मोठं उत्पन्न या ठिकाणी येतं, 6 विभाग आपल्या नाशिक महापालिकेच्या भागात आहे, 5ही कार्यालय मॅडम नवीन झालेले आहे आणि आमच्या सातपूरची जी मुख्य इमारत आहे ती आजही जुनीच आहे. आपल्याला विनंती आहे, श्रेष्ठ कुंभमेळा येतोय, त्र्यंबकेश्वर रोडला जिल्हा परिषदेची मोठी वास्तू झाली आहे, त्याचप्रमाणे आमची सातपूर विभागीय कार्यालय या ठिकाणी त्याच्यासाठी विशेष निधी राखीव ठेवा, एवढीच या सभागृहाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. या बैठकीत नवीनच पायंडा बघायला मिळाला असून सर्व सदस्यांचे प्रश्न ऐकून घेत एकाच वेळी आयुक्तांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानं स्थायी समितीमार्फत उत्तर देण्याची पारंपरिक पद्धत बदलणार का, अशी चर्चा रंगली. यावेळी आयुक्तांनी सदस्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. सप्लायच्या जे आहे ते पाणी ते आज आपण डिस्कस करू, तिथेच मग परत आपण त्याच्यावर बघू. आणि शाळाचा एक विषय होता त्यांचा मिता जीएसटी वगैरे मध्ये पण, तर तिथे आपलं नाही द्यायला पाहिजे. पण खरी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत ऍटलीस्ट मागचे 15 ते 20 वर्ष आपली बॉडीने कधीही MIDC ला एक पण रोड दिली नाही. आणि ते खूप आता ते लोक पण वैतागले आहेत की आम्ही तर ही इंडस्ट्री सोडूनच जातो, तुम्ही बघा तुम्ही कुठून जीएसटी आणणार, आपल्याकडे 1500 कोटी जीएसटी येतो आणि तो सगळा आपण आणि तो त्याच्यापैकी कमीत कमी 1000 कोटी MIDC मधून येत असेल आणि तो आपण तिकडे काही वापरत नाही. म्हणजे हे थोडासा मला पण वाटलं चुकीची गोष्ट आहे. म्हणून मागच्या बजेटमध्ये आम्ही काय केलं, सिंहस्थाची सगळी मोठी रोड MIDC मध्ये पूर्ण कॉम्प्लीट करून घेतली. नंतर आपल्या निधीतून 2 कॉन्क्रीट रोड पकडले, नंतर कलेक्टर कडून DPDC मधून 1 कॉन्क्रीट रोड पकडले, असे करून 3 रोड प्लस 1 कोंबूची रोड 4 पकडले. या वर्षी पण आपण तसा करतोय, 1 रोड आपण कलेक्टर कडून प्रस्तावित करतोय, तुम्ही जा तिथे फॉलोअप करा मॅडम. आणि 1 रोड त्यांनी दिलीच पाहिजे DPDC मध्ये पण, कारण की MIDCचा खूप मोठा रेव्हेन्यू जातो. ठीक, ते दिला पाहिजे. आणि आपण स्वतः पण जवळपास 5-6 कोटीची एक रोड आता पकडली आहे, अजून थोडी तरतूद करून पण ठेवली मॅडम. त्याच्यासाठी कमीत कमी 300 कोटी लागणार जर कोण MIDC ची रोड करायची असेल, तेवढे जर असले तर आपण. आणि सीएम संधी करू की त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला MIDC साठी रोड द्यावी. तो पण एक प्लॅनिंग चालू आहे की जे शहरात MIDC आहे त्यांच्यासाठी विशेष तरतूद करून देऊ शकतात शासनाकडे, तो चालू आहे. सदस्यांनी मांडलेले मुद्दे आणि सूचना नोंदवत घेत अंदाजपत्रकात आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले असून समितीच्या वतीनं सुधारित अंदाजपत्रक महासभेत समोर सादर करण्यात येईल, असं सभापती मच्छिंद्र सानप यांनी सांगितलं. गेल्या 2 तासापासून आपण सगळ्यांनी बघत असाल, एक खेळीमेळीच्या वातावरणात एक चांगली चर्चा या सभागृहात झाली. सदस्यांनी दिलेल्या सूचनेचा समावेश करून आपण दुरुस्तीसह हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे. आणि जे जे सदस्यांनी जे जे कामं सुचवले आहे ते नक्कीच या अंदाजपत्रकात आपण टाकलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात एक चांगलं शहरात आम्ही काम करू. काय प्रमुख मुद्दे ऍड केले नाही, आता सूचना घेतलेल्या आहे, ते आता त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आपण त्याला मंजुरी दिलेली आहे. पण सर्व सन्माननीय सदस्यांचे सर्व कामं आम्ही जे म्हणजे आता जे गरजेचे कामं आहेत 2-2, 3-3, 4-4 कामं, ते आम्ही अंदाजपत्रकात समावेश. या विशेष सभेला स्थायी समिती सदस्य माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, अदिती पांडे, सरिता सोनोने, जयश्री गायकवाड, मयुरी पवार हे सदस्य उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.